विठ्ठला 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 दयातीचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दाळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते पाप त्याचे नाव न विचारिता नीती पाप त्याचे नाव न विचारिता नीती भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते विठ्ठल 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 विठ्ठला 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 आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणवर गुबल बिमल जसूजो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन ले मेरी पुकार सुन ले बारंबार पवन सुत विनती आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जी पवन कुमार पधारो कीर्तन में पवन कुमार पधारो कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ राम के दुलार पधारो कीर्तन में चलो आओ रे राम के दुलार पधारो कीर्तन में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्तं वरं पुण्डलीकाय दातृं मुनेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची प्रथम नमन दुसरे चरण संतांची कृपादने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादने
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जोडोनिया करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडनिया करा चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा हरी दया तिचे नाव भूतांचे पाळण दया तिचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दाळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्व नियंत्रण खाली डोकावून पाहिलं वरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली पसायदान रूपी कळस झाला जो जे वांशील तो ते लाहो इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या नयानं मौलींनी शेरा मारून ठेवला या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा स्नेहभाव निर्माण व्हावा ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसायदानाचा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत राहिला 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच असतेने बघत होता कोणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का 300-350 वर्ष झाले भक्ती म्हातारी झाली विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं 4-4.5 अभंग तो महात्मा प्रसावला इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं पंढरीनाथाला खेळया भेटला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र सौराष्ट्र प्रांत कर्नाटक सगळीकडे फिरून आली महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली
तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्यानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मांडलं, वृक्षवल्लींना सोयर म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं, असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाद्वारे दया कशाला म्हणावं, धर्म कशाला म्हणावा, पाप कशाला म्हणावं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे करतायत. मग दयेची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दाळन कंटकाचे. दया कशाला म्हणावं तर खऱ्या अर्थाने या समाजामध्ये असणाऱ्या दृष्ट समाज कंटकांचा नाश करणं आणि सगळ्या प्राणी मात्रांवरती दया करणं, त्यांना प्रेमानं आपलंसं करणं, याचं नाव दया आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय, एवढी सुंदर दयेची व्याख्या तुम्ही केली, लक्षपूर्वक ऐका बरं का, एवढी सुंदर दयेची व्याख्या तुम्ही केली, तुम्ही म्हणता की दृष्ट समाज कंटकांचा नाश करणं आणि प्राणी मात्रांवरती प्रेम करणं याला दया म्हणतात, पण हे तत्व तुम्ही कशाच्या आधारावरती निवडलंय बरं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते. धर्म आणि नीती याच्यातलं सार आणि असार मी बाजूला काढलं आणि त्याच्या आधारावरती हे तत्व मी निवडलेलं आहे. मग तुकोबरायांना एका साधकाने विचारलं, ठीक आहे म्हटले, एवढं एकच तत्व तुम्ही याच्या आधारावरती निवडलं का? तर तुकोबराय म्हणतात, फक्त एवढंच एक तत्व नाही निवडलं, तर पाप कशाला म्हणावं हेही तत्व मी याच्याच आधारावरती निवडलंय. मग पाप कशाला म्हणावं? पाप त्याचे नाव न विचारिता नीती, बलतेची उन्मत्त करी सदा. या समाजामध्ये कर्म करत असताना चांगलं काय वाईट काय या गोष्टीचा विचार न करता फक्त उन्मत्त होऊन कर्म करत राहणं, याला पाप असं म्हणावं. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शेवटी की धर्म टिकावा, या समाजामध्ये पाप वाढू नये, दया टिकून राहावी, याच्यासाठी देवाला सुद्धा जन्म घेण्याचा अट्टहास करावा लागला. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासही अटी जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आई सोमजाई माता उत्सव सोहळा श्री सत्यनारायण महापूजा गोंडाळी ग्राम विकास मंडळ आणि खऱ्या अर्थाने या सोमजाई मातेच्या उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन झालं, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. खऱ्या अर्थाने आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागातील एक समाजकारण असेल, राजकारण असेल, याच्यामधलं एक चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व अशा असणाऱ्या रुपालीताई भणगे यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या भागातील एक महत्त्वाचं गोड व्यक्तिमत्व, आपल्या भागाचं भूषण, हरिभक्तपरायण एकनाथ बाप्पा वाडीकर यांचे चिरंजीव दिनेश महाराज वाडीकर, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा मला संपर्क केला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. प्रथमतः मी त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं, रुपालीताईंना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत बरं का. कारण इथं आल्यानंतर समजलं, ताईंनी सांगितलं की या गावामध्ये कीर्तन हे होत नव्हतं.
म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी गॅदरिंग व्हायची, अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम व्हायचे, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, पण त्या कार्यक्रमाच्या ऐवजी एवढा सुंदर कार्यक्रम या देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने व्हावा हा एक उद्देश त्यांच्या मनामध्ये होता. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी दादांना संपर्क केला की आपल्याला महिला कीर्तनकार पाहिजे. आणि त्या अनुषंगाने इथं येणं झालं, तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. खरोखर ताईंना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण भरपूर राजकारणी लोक आम्ही पाहतो, पण राजकारणामध्ये समाजकारण कसं करावं ही सुद्धा एक कला असते बरं का. म्हणजे राजकारण तर कोणीही करेल, राजकारण करणं ही काही अवघड गोष्ट नाही. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण झालंय. राजकारण करणं ही काही अवघड गोष्ट नाही, ही फार सोपी गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये समाजकारण करणं, समाजाचं हित करणं ही फार मोठी कला आहे. आणि ती कला रुपाली त्यांकडे अवगत आहे. म्हणून त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज गावामध्ये बऱ्याच लोकांचे वेगळे वेगळे मत असतात बघा. कुठलंही गाव म्हटलं की गाव तिथं आपण म्हणतो पळसाला पानं तीनच असतात, कुठेही गेलं तरी गाव तिथं राजकारण या गोष्टी येतच असतात. परंतु लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींना, सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करून आज या ठिकाणी सुंदर असं कीर्तनाचा कार्यक्रम यांनी नियोजित केला. त्यांच्या मनामध्ये एक उद्देश होता की खऱ्या अर्थाने ज्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून जी नवीन पिढी आहे, लहान लहान मुलं असतील, त्यांच्यावरती संस्कार व्हावे. खरं तर वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले तर नवीन पिढी ही वेगळ्या वळणावरती जाते. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं 15-15, 16-16 वर्षाच्या मुली, 18 वर्षाच्या मुली ज्यावेळेला गावामध्ये गॅदरिंग होतात, गावातल्या स्टेजवरती, गावातल्या व्यासपीठावरती ती 18 वर्षाची मुलगी कंबर हलवत स्टेजवरती नाचते, त्या व्यासपीठावरती नाचते आणि तिचा असणारा लहान भाऊ खालून व्हिडिओ काढतो. ही काय आपल्या महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट आहे का मायबापांनो? आपल्या महाराष्ट्रामध्ये राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर, प्रतिभाताई पाटील ज्यांनी डोक्यावरती पदर घेऊन अखंड महाराष्ट्रावरती, अखंड भारतावरती, नवे नवे संपूर्ण जगावरती राज्य केलं, अशा नारी शक्ती आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेल्या. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज 21व्या शतकामध्ये आपल्या अहिल्यादेवी होळकर, प्रतिभाताई पाटील आहेत. याच्यापेक्षा वेगळ्या महापुरुष, झाशीची राणी शोधण्याची आपल्याला काही कुठं गरज नाही बरं का. खऱ्या अर्थाने समाजामध्ये हे सगळं पेरलं जावं हा उद्देश त्यांच्या मनामध्ये. म्हणून ताई तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण आत्ता 5-6 दिवसापूर्वीच तुमच्या भागामध्ये माझं कीर्तन झालं. आपल्याच भागातील अनिल दादा दंत यांच्याकडे त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण होतं, 11वं पुण्यस्मरण, आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन झालं. त्यावेळेला ही सगळी मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित होते. मग त्याच्यामध्ये सुंदर अशी गायनाची साथ करणारे, सुंदर अशी पहिली चाल ज्यांनी गायली, हरिभक्तपरायण रोशन महाराज दंत असतील, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे हरिभक्तपरायण राम महाराज दळवी, श्रीराम दळवी, श्रीराम महाराज दळवी, त्यांचंही ऋण व्यक्त करते. संपूर्ण टाळकरी वृंद आहेत. आता सर्वांचाच नामोल्लेख करणं काही शक्य नाही. त्याचप्रमाणे मृदुंगाची सुंदर अशी साथ करणारे हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज पौल, काशीनाथ महाराज पौल, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागातील भूषण महेश महाराज देशमुख, तेही कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे महेश महाराज आणि त्याचप्रमाणे रोशन महाराज दोघंही जेथे राघव तेथे सीता, मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं, दोघंही त्यांची पत्नीसुद्धा कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहे. त्यांचे ऋण व्यक्त करते. नाव काही मला माहीत नाही, पण त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपूर्ण टाळकरी वृंद, इकडे उभे असलेले बालगोपाळ, पाठीमागे उभे असलेले विनेकरी, त्याचप्रमाणे चोपदार, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्हालाही धन्यवाद देते. आता काही समाधानकारक सिस्टीम काही अशी लागलेली नाही, पण समाधान करून घ्यायला काही हरकत नाही. असो, तुकोबरायांच्या काळात काही सिस्टीमही नव्हती आणि माईकही नव्हता, तरीसुद्धा तुकोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा वसा जपला. त्यांनी सुद्धा कीर्तनं केली, त्यामुळे आपल्याला काही करायला हरकत नाही. म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करते. तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सुंदर अशी सिस्टीम त्यांनी लावलेली, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज दंत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बोला पांडुरंग महाराज भणगे, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रासाळवाडी गावातील
1 वर्षापूर्वी माझं कीर्तन त्यांच्या इकडे झालं. असे असणारे सुशांत दादा मोरे तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असं कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे करतायत, आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर आपल्या राज्याच्या बाहेर सुद्धा आपला वारकरी संप्रदाय ज्यांनी पोहोचवला, म्हणजे सुरत असेल, त्याचप्रमाणे इकडे खाली कर्नाटक राज्य असेल, कर्नाटक राज्यातही त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून माझी कीर्तनं झाली बरं का. अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जसा वारकरी संप्रदायामध्ये नामदेवरायांनी आपल्या भागवत धर्माची पताका अगदी पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवली, अगदी तसंच काम जे आपल्या भागामध्ये करतायत असे असणारे दिनेश दादा वाडीकर, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांना. सुंदर असं यूट्यूब चॅनल त्यांचं आहे आणि मी नेहमी त्यांना म्हणत असते, आज महाराष्ट्रभर एवढं कीर्तन करण्याचं भाग्य लाभतंय, वेगळे वेगळे राज्य फिरण्याचं भाग्य लाभते ना, ही तुमच्या चॅनलची असणारी कृपा आहे. आणि खरोखर अनेक कीर्तनकारांवरती बरं का, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत, अनेक कीर्तनकार आहेत की फार त्यांच्याकडे कला अवगत आहे, पण ती कला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी करत नाही. बरेच यूट्यूब चॅनलवाले आहेत अगदी प्रसिद्ध झालेले, पण ते प्रसिद्ध कीर्तनकारांचेच कीर्तनं शूट करतात बरं का. पण अगदी छोट्यातला छोटा माणूस, अगदी लहानातला लहान कलाकार मोठ्या उंचीपर्यंत जावा असा उद्देश ज्यांच्या मनामध्ये असे असणारे दिनेश दादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. जमलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते आणि अधिक विस्तार न करता खऱ्या अर्थाने विश्वमंगल्याचं स्वप्न बुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदिकरून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिघे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरांना अभिवादन करून आणि आई सोमजाई मातेला वंदन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल लक्षपूर्वक आहे का. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि निमित्त या ठिकाणी कशाचाही सर्वांना ज्ञात आहे, आई सोमजाई माता उत्सव. आई सोमजाई माता म्हणजे तुमची कुळदेवी आहे, बरोबर, आपल्या सर्वांची कुळदेवी. या जगताची परात्पर असणारी शक्ती अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले अशी असणारी जगदंबा, अशी असणारी भगवती, खऱ्या अर्थाने तिला आपण सुरुवातीला नमन करू आणि मग कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करू. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदांचा फुलवरा मांडिला हो, शास्त्रे पुराणे अनुवाद ती तुझा गोंधळ मांडिला हो, गोंधळ मांडिला हो, उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वालवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो, उभी कर कटेवर ठेवून हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो, उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो, जय हो. उदो बोला कृष्ण मायुरीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला सोमजाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला सुमजाई माऊलीचा हो,
ब्रह्माची परात्पर असणारी शक्ती अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले, खऱ्या अर्थाने अशी असणारी जगदंबा, अशी असणारी सोमजाई माता, आणि तिचा उत्सव तुम्ही आज या ठिकाणी करताय. उत्सव करताय म्हणजे थोडक्यात गोंधळच करताय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण देवीच्या निमित्ताने कीर्तन ठेवणं हा एक प्रकारचा गोंधळच असतो. कशा पद्धतीचा? हरिजागर रूपी गोंधळ असतो. मग असा प्रश्न तुम्हाला कधी निर्माण झाला का की देवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्या उत्सवाच्या निमित्ताने गोंधळ केला जातो? नवरात्रामध्ये सुद्धा 9 दिवस गोंधळ घातला जातो. मग ही गोंधळ घालण्याची परंपरा नेमकी चालू झाली कुठून? खऱ्या अर्थाने याच्या पाठीमागे फार सुंदर एक कथा आहे बरं का. देवी भागवत असेल, शिवमहापुराण कथा असेल, त्याच्यामध्ये फार सुंदर एक कथा येते. ब्रह्माजीचे 2 सुपुत्र, लक्षपूर्वक ऐका बरं का. ब्रह्मदेवाचे 2 सुपुत्र, एक दक्ष महाराज आणि दुसरे नारदजी. आता ज्या वेळेला यांचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाने दक्ष महाराजांना सांगितलं, दक्षा, मी तुला प्रजापती पद देतो, तू माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत कर. आता असं म्हटल्यानंतर दक्ष महाराजांनी सांगितलं, ठीक आहे म्हटले, मी तुमच्या सृष्टी विस्ताराच्या कामात तुम्हाला मदत करतो. आता सृष्टी विस्ताराच्या कामात मदत करायची तर दक्ष महाराजांनी काय केलं, 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्या 10,000 पुत्रांना सांगितलं की तुम्ही हिमालय पर्वतामध्ये जा, त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करा. त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केल्यानंतर परत माघारी या. खडतर अशी तपश्चर्या तुमची झाली, तुम्ही परत माघारी आले की मी तुमचं काय लावून देतो, शुभमंगल सावधान. मग तुम्ही काय व्हाल, चतुर्भुज व्हाल. आणि मग तुम्ही चतुर्भुज झाले की माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करा. त्या 10,000 पुत्रांनी ते ऐकलं. ते म्हटले, ठीक आहे, आम्ही हिमालय पर्वतामध्ये जातो. ती 10,000 पुत्र निघाली, हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये गेली आणि त्या दाट वृक्षराजीमध्ये खडतर अशी तपश्चर्या करायला त्यांनी सुरुवात केली. एवढी तपश्चर्या केली की त्या तपश्चर्यानं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं. आता ते तेज निर्माण झाल्यानंतर तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यांनी विचार केला की आपल्या पित्याच्या सृष्टी विस्ताराच्या ते 10,000 पुत्र त्या ठिकाणी पुन्हा हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा खडतर ऋषी तपश्चर्या त्यांनी चालू केली. पण ही गोष्ट जेव्हा दक्ष महाराजांना समजली ना, दक्षाला राग आला. दक्षानं त्या रागाच्या भरामध्ये पुन्हा 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि पुन्हा त्या 10,000 पुत्रांना सांगितलं की तुम्ही हिमालय पर्वतामध्ये जा, त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करा, परत माघारी या. परत माघारी आले की मी तुमचं लग्न लावून देतो. तुमचं लग्न झालं की तुम्ही चतुर्भुज व्हाल आणि मग माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामात मला मदत करा. तेही 10,000 पुत्र गेले. हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये त्यांनी खडतर अशी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या झाल्यानंतर पुन्हा ते परत येण्याकरता निघाले. आता परत येत असताना पुन्हा हे शेंडीवाले बाबा रस्त्यातच आडवे होते. हे शेंडीवाले बाबा विचारतात, मुलांनो, तुम्ही कोणाचे पुत्र आहात आणि कुठे निघालात? एवढं तेज तुमच्या चेहऱ्यावरती. सांगितलं, आम्ही दक्ष महाराजांचे पुत्र आहोत. हिमालय पर्वतामध्ये गेलो होतो, दाट वृक्षराजीमध्ये खडतर अशी तपश्चर्या केली. आता परत माघारी चाललोय. आता परत माघारी गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आणि मग सृष्टी विस्ताराच्या कामात आम्ही त्यांना मदत करणार. वडील लग्न लावून देणार तुमचं? चांगलं नाही होणार बरं का, वाईट होणार आहे. अहो, हे सांगणारे तुम्ही कोण? अरे, मी तुमचा अंकल आहे, मला ओळखलं नाही का तुम्ही? अंकलच आहात तर मग चला आमच्या लग्नाला चला, आता लग्नाला चला, तुम्ही पण आमच्या लग्नाला चला. अरे, लग्नाला चला काय, मी काय कधी कोणाला सल्ला देत नाही म्हटले, पण तुम्हाला चांगला सल्ला देतो बरं का. जे काही सांगतो ते चांगलं सांगतो, वाईट काही सांगत नाही. लग्न करू नका, लग्न करून काय कधी कोणाचं भलं झालंय? मी एका ठिकाणी थांबून मला देवाने फार सुंदर काम लावून दिलंय. भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करायचं, फिरून भगवंताचं भजन करायचं आणि सगळ्यांना चांगला उपदेश करायचा. तसाच मी तुम्हाला सुद्धा चांगला उपदेश करणार आहे. तुम्ही घरी जाऊ नका, तुम्ही परत हिमालय पर्वतामध्ये जाऊन तपश्चर्या करा. आता ही गोष्ट त्याही 10,000 पुत्रांना पटली, तेही परत माघारी गेले. आता परत माघारी गेल्यानंतर ही गोष्ट जेव्हा दक्षाला समजली, रागाच्या भरामध्ये दक्ष महाराजांनी नारद महर्षींना एक शाप दिला. उपदेश कराल तुम्ही सगळ्यांना, पण एका जागेवरती थांबून नाही बरं का. नारदच्या पायात जो चाळा आहे ना, तो चाळा दक्षाच्या शापामुळे. तो शाप दिलेला ज्या वेळेला ब्रह्मदेवाला समजला, ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी दक्षाला बोलून घेतलं आणि दक्षाला सांगितलं, दक्षा, संतांना शाप देऊन तू फार मोठी चूक केलीस. एवढी मोठी चूक, एवढा मोठा दोष तुझ्यावरती लागलाय ना, त्याचे तू विचार सुद्धा करू शकत नाही. त्यावेळेला दक्ष महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला, बरोबर केलंय मी, माझं काय चुकलंय?
जे काय केलंय ते मी बरोबर केलंय बाबा. दक्षा चुकलास तू. काय चुकलंय माझं? माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला अडथळा आणला म्हणून मी शाप दिला ना. माझी काय चूक झाली? चुकलास तू दक्षा. काय चुकलंय बाबा माझं सांगा ना. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं. आधी आवाज खाली कर, सांगतो तुला. ब्रह्मदेवानं सांगितलं दक्षा, ज्या 20,000 पुत्रांची तू निर्मिती सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करण्याकरता केली होती ना, ते धड स्त्री ना धड पुरुष ती किन्नर जाते. तुझ्याकडून फार मोठा अपराध घडलाय दक्षा. तुला संतांनी वाचवलंय त्यांना तपश्चर्या करण्याकरता पाठवून, पण तुझ्यावरती फार मोठा दोष लागलाय. आता मात्र दक्ष महाराजांनी ब्रह्मदेवाचे पाय धरले आणि सांगितलं, या दोषातून मुक्त होण्याकरता मला काहीतरी पर्याय सांगा, मला काहीतरी पर्याय सांगा. म्हटल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा त्या देवी भगवतीची तुला आराधना करावी लागेल. या दोषातून मुक्त होण्याकरता तुझ्या घरामध्ये जा. कणखल नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन अष्टभुजाधारी चतुर्भुज तिचं चित्र काढ. कुणाचं? भगवतीचं चित्र काढ. रात्रंदिवस तिच्या समोर तेलाचा दिवा जाळ. रात्रंदिवस तिची आराधना कर. आणि ज्या दिवशी ती तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल ना, त्या दिवशी या दोषातून तू मुक्त होशील दक्षा. आता असं सांगितल्यानंतर दक्ष महाराज निघाले. कणखल नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये गेले. आपल्या भवनामध्ये गेले. भवनामध्ये अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं. अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढून देवीची ज्योत आणली. ती ज्योत आणण्याची जी परंपरा आहे ना, ती देवीची ते तेव्हापासून आहे बरं का, दक्ष महाराजांपासून. दक्ष महाराजांनी देवीची ज्योत आणली. अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं. रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला आणि दिवा जाळून अशी तिची आराधना केली, अशी आराधना केली, अशी आराधना केली. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. 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 अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. 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 आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडिला भवानी गोंधळाला ये. 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिले चाळा. गळ्यात घालून तुझ्या माला पायात घालून चाला. हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. हातात संबळ. जग जग त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करे माझ्यावरी जगावी तोरात सारी. आई कृपा करे माझ्यावरी जगावी तोरात सारी. आंबे गोंधळाला गोंधळ मांडिला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडिला भवानी गोंधळाला ये. उदा 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 उदा. एवढा सुंदर गोंधळ घातला, एवढा सुंदर गोंधळ. फार जुनी बरं का. अगदी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा गोंधळ घातला. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा गोंधळी झाले. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा गोंधळ घातला. ते फार सुंदर वर्णन करतात. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी. आमचा घालावा गोंधळ. घालावा गोंधळ. आमचा घालावा गोंधळ. आमचा घालावा गोंधळ. आमचा घालावा गोंधळ. वासुदेव हरिनाम संबळ.
कामक्रोध मग्रामाला पूजा रखमाईच्यावर कामक्रोध मग्रामाला पूजा रखमाईच्यावर विठू तेरा उडा 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 तेथे तुकयाचा गोंधळ तेथे विठू तेरा उडा तेथे तुकयाचा गोंधळ तेथे विठू तेरा उडा तेथे तुकयाचा गोंधळ तेथे विठू तेरा उडा तेथे तुकयाचा गोंधळ गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी आम्ही गोविंद गोपाळाच्या मेले आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेले वा अगदी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा गोंधळ घातला तसाच दक्ष महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी कणखल नावाच्या त्या भवनामध्ये एवढी सुंदर आराधना केली एवढी सुंदर आराधना केली आराधना केल्याच्या बरोबर ती भगवती त्या ठिकाणी प्रकट झाली अनेक रूपामध्ये प्रकट झाली आता अनेक रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर दक्ष महाराज म्हणतात भगवतीला आई एवढ्या रूपात तू प्रकट झाली तुझ्या कोणत्या रूपाकडे पाहू वर पाहू इकडे पाहू खाली पाहू कुठे पाहू सांग ना एका रूपात ये आई एका रूपात ये म्हटल्यानंतर एका रूपात ती भगवती आली आणि प्रसन्न झालेली ती भगवती दक्ष महाराजांना विचारते दक्षा सांग तुझी काय इच्छा आहे तुझी इच्छा काय म्हटल्यानंतर दक्ष महाराज म्हणतात आई माझी एकच इच्छा आहे तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावीस मुलगी म्हणून जन्माला यावीस अरे दक्षा मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट वाटली का तुला अगं मी धगधगती ज्वाला आहे ती स्वतः भगवती सांगते बरं का ही नारी शक्ती काही सामान्य नाही बरं का तुमच्या करता सांगते ही नारी शक्ती काही सामान्य नाही ही जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत शांत असते पण एकदा काहीचा जगदंबेचा अवतार बाहेर पडला ना मग ही खरी नारी शक्ती काय कळतं स्वतः भगवती सांगते दक्षा मी तुझ्या पोटी जन्माला येणं इतकी काय सोपी गोष्ट आहे का अरे मी धगधगती ज्वाला आहे मी जर ज्योत म्हणून तुझ्या घरामध्ये आली ना तर तुझ्या घराला प्रकाशमय करून टाकेल पण हीच धगधगती ज्वाला जर भडकली ना तर तुझ्या घराची राख रांगोळी करून टाकेल रे दक्षा एवढं सोपं नाही त्यावेळेला दक्ष महाराजांनी सांगितलं आई तुझ्या काय अटी आहेत ना तेवढ्या मला मान्य आहेत फक्त तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावीस त्यावेळेला या भगवतीनं 2 अटी घातल्या पहिली अट सांगितली ज्या वेळेला मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल त्यावेळेला माझा विवाह श्री शंकराशी लावून द्यायचा पहिली अट आणि दुसरी अट सांगितली ज्या दिवशी तू माझा आणि माझ्या पतीचा अपमान करशील त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल आता ही अट ज्या वेळेला सांगितली दक्ष महाराजांनी मान्य केल्यानंतर ही भगवती दक्ष महाराजांच्या घरात मुलगी म्हणून जन्माला आली मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर पहिली अट त्या ठिकाणी दक्षाला सांभाळता आली पण दुसरी अट आहे ना दक्षाला सांभाळता आली नाही दुसरी अट ज्या दिवशी यज्ञामध्ये त्या ठिकाणी अपमान झाला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे त्या दिवशी दक्षासहित दक्षाच्या राज्याचा नाश करते आणि ती निघून जाते सांगायचं तात्पर्य इतकंच आहे या देवीचा पहिला जागर या देवीचा पहिला गोंधळ पहिली ज्योत आणण्याची जी परंपरा आहे ती परंपरा दक्ष महाराजांपासून चालू झाली याच्यानंतर कुठेही तुम्हाला प्रश्न विचारला की ही परंपरा कुठून चालू झाली गोंधळ घालण्याची तर बिंदास उत्तर देऊन टाकायचं दक्ष महाराजांपासून लक्षात आलं मग आता लक्षात घ्या जी परंपरा दक्ष महाराजांपासून चालू झाली ज्या भगवतीचा ज्या आई जगदंबेचा गोंधळ माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी घातला तीच परंपरा आपण पुढे चालत आणली अगदी आपल्या आजोबा पंजोबा आपले वडील आपणही ती परंपरा पुढे चालू ठेवली पण मग ज्या देवीचा आपण गोंधळ करतो ज्या जगदंबेचा आपण ओधो करतो खऱ्या अर्थाने तिला दया म्हणता येईल का लक्षात घ्या तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तिला दया म्हणता येईल का तिला दया म्हणता येईल बरं कारण तिनं अनेक दृष्ट समाजकंटकांचा नाश केला आणि अनेक प्राणी मात्रांना आपलंसं केलं अनेक प्राणी मात्रांवरती दया केली म्हणून तिला दया म्हणता येईल मग कसं दया म्हणायचं तुम्हाला एक त्याचं उदाहरण सांगते बरं का फार सुंदर दृष्टांत आहे एक कर्दम नावाचे ऋषी आहेत बघा आणि त्या कर्दम नावाच्या ऋषींचा विवाह अनुभूती नामक एका सुंदर स्त्री सोबत झाला आता ज्या वेळेला अनुभूती नावाच्या सुंदर स्त्रीसोबत त्यांचा विवाह झाला अतिशय आनंदामध्ये संसार करणारं ते दाम्पत्य गृहस्थी आहेत पण खडतर अशी तपश्चर्या त्यांच्याही जीवनामध्ये घडत होती आणि त्या तपश्चर्येच्या अंती ती तपश्चर्या एवढी फलद्रूप झाली
त्या तपश्चर्येच्या अंती त्या अनुभूती मातेने एका सुंदर बालकाला जन्म दिला बरं का. आता ज्यावेळेला ते सुंदर बालक जन्माला आलं, त्यांच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली, अगदी अंतकरणाचा ठाव घेणारी घटना. ज्या क्षणाला त्या बालकाला अनुभूती मातेनं जन्म दिला ना, त्याच क्षणाला ते कर्दम ऋषी या जगातून निघून जातात, त्यांचा मृत्यू होतो. आता ज्या वेळेला कर्दम ऋषी निघून जातात आणि ही गोष्ट अनुभूती मातेला समजते, दारात कर्दम ऋषींचं प्रेत आहे आणि घरामध्ये नुकतंच जन्माला आलेलं तिचं ते बाळ आहे. ती विचार करते, इथून पुढचं आयुष्य ज्यांच्या सोबत माझा आनंदाने जाणार होतं तेच कर्दम ऋषी माझ्या या जगात नाहीत, मग मला या जगात राहायचं नाही. तिनं विचार केला, मी सुद्धा कर्दम ऋषींच्या समवेत जाणार आणि कर्दम ऋषींच्या समवेत जाण्याकरता निघाली. दारात त्या ठिकाणी प्रेत होतं. उमऱ्याच्या बाहेर ज्या वेळेला तिनं पाऊल टाकला ना, घरातून आर्त अशी किंकाळी त्याच्या कानावरती पडली. ती आर्त किंकाळी होती नुकत्याच जन्माला आलेल्या त्या बालकाची. ते जणू काही तिला आवाज देत होतं, आई बाबा सुद्धा या जगामधून निघून गेले, आता तू पण निघून गेली तर माझा सांभाळ कोण करेल, मला लहानाचं मोठं कोण करेल, आई मला तुझी गरज आहे. जणू काही ती आवाज देत होतं. नुकतंच जन्माला आलेलं ते बाळ ती कानावरती किंकाळी ज्या वेळेला पडली ना, ती अनुभूती माता पुन्हा एकदा घरामध्ये आली आणि घरात आलेली अनुभूती माता त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते आणि अंतकरणामध्ये विचार करते, यदा कदाचित कर्दम ऋषींच्या समवेत जाण्याचा जर मी निर्णय घेतला तर उद्या माझं बाळ आई म्हणून कोणाला हाक मारेल, उद्या माझं बाळ बाबा म्हणून कोणाला हाक मारेल. विचार करते ती अनुभूती माता. पण अंतिम क्षणी तिनं असा विचार केला, जर यदा कदाचित मी कर्दम ऋषींच्या समवेत गेले तर माझ्या बाळाचा सांभाळ होईल, ते लहानाचं मोठं होईल, पण एकदा माझ्या कपाळावरचं गेलेलं कुंकू माझे कर्दम ऋषी मला परत भेटू शकत नाही. विचार केला तिनं. ती जाण्याकरता निघाली. आता पुन्हा एकदा जाण्याकरता निघाल्यानंतर प्रेताच्या दिशेने 2-4 पावलं टाकले आणि मागून जोरात असा आवाज आला, अनुभूती चुकतेस, तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. तो आवाज होता परशुरामजीचा. परशुरामजीनं सांगितलं, अनुभूती या बाळाला तुझी गरज आहे ग, आणि शास्त्र सांगतं जोपर्यंत लेकरू जाणतं होत नाही तोपर्यंत आईला त्याला सोडून जाण्याची इच्छा असेल तरी तिनं सोडून जाऊ नये. शास्त्र सांगेल ते तुला ऐकावं लागेल अनुभूती, आणि जीवनामध्ये कर्दम ऋषींचा त्याग करावा लागेल. त्याग केल्याशिवाय या छोट्याशा बालकावरती संस्कार होणार नाहीत अनुभूती. आणि संस्कार होण्याकरता कुठले विश्व उभं राहण्याकरता मायबापांनो जीवनामध्ये त्याग फार महत्वाचा असतो बरं का. क्षेत्र कुठलंही असू द्या, त्याच्याकरता त्याग इतका महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, वारकरी क्षेत्र असू द्या, संप्रदाय असू द्या, कीर्तन क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, किंवा ते राजकारण क्षेत्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याग हा करावाच लागतो. जसं की आमच्या रुपालीताईने या ठिकाणी त्याग केलाय. कुठला त्याग केला? अनेक गोष्टींचा त्याग या राजकारणामध्ये सक्रिय होत असताना करावा लागतो, या समाजकारणामध्ये सक्रिय होत असताना करावा लागतो. त्यांनी आल्यानंतर सांगितलं, पालीला त्यांचं कपड्याचं शॉप होतं, या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ते शॉप त्यांनी बंद केलं. म्हणजे हा छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग असतो, पण तो आपल्या जीवनामध्ये आपल्या लक्षात येत नाही. अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, जसा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंग राजगुरूच्या रक्तानं लिहिला गेलाय ना, तसा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास या सगळ्या संतांच्या त्यागानं आणि समर्पणानं लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाली त्याची कोणाला बाधा आली नाही, इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला कंटाळा आला नाही ना, त्याला आपला वारकरी संप्रदाय म्हणतात. इतका ग्रेट आपला वारकरी संप्रदाय. त्याग आणि समर्पणावरती उभं राहिलेलं हे विश्व आहे मायबापांनो. संपणार हे विश्व आहे का हे? ज्याच्या पाठीमागे त्याग आणि समर्पण असतो ना, त्याच्या पाठीमागे संघर्ष फार असतो, पण त्याचं सत्य सांगू तुम्हाला, ते पराजित होणारं नसतं तर पराजय होणारं असतं. म्हणून जीवनामध्ये त्याग फार महत्वाचा आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना झोकून देऊन जर काम केलं ना, तर निश्चितच त्याची परिमिती आपल्याला भेटत असते. बघा, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य, परशुरामजी त्या ठिकाणी सांगतायत अनुभूती मातेला, अनुभूती तुला कर्दम ऋषींचा त्याग करावा लागेल. का? तर या लेकरावरती संस्कार होण्याकरता. मग कर्दम ऋषींचं तिनं ऐकलं. शास्त्र सांगेल ते तर ऐकावं लागेल. कर्दम ऋषींचं ऐकल्यानंतर ती अनुभूती माता शेवटी ज्या वेळेला कर्दम ऋषींच्या प्रेताजवळ जाते ना, कर्दम ऋषींच्या प्रेतावरती हात ठेवते आणि कर्दम ऋषींना एक वचन देते. कर्दम ऋषींना सांगते, आज जरी शास्त्र सांगते म्हणून मला थांबावं लागत असेल या लेकरासोबत,
तरी सुद्धा ज्या दिवशी आपलं लेकरू जाणतं होईल ना, त्या दिवशी या लेकरासोबत मी थांबणार नाही. या सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुम्ही ज्या गतीमध्ये तुम्ही असाल, जी कुठली गती तुम्हाला प्राप्त झालेली असेल ना, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करेन. कशानं? तर त्या भगवंताच्या नामचिंतनानं, भगवंताच्या तपश्चर्येनं. आणि खऱ्या अर्थाने अंतिम संस्कार त्या ठिकाणी कर्दम ऋषींचे झाले. त्या लेकरावरती तिनं संस्कार करायला सुरुवात केली. त्या लेकराला लहानाचं मोठं केलं आणि ते लेकरू लहानाचं मोठं जाणतं झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं कर्दम ऋषींना आपण वचन दिलंय. ते वचन पूर्ती करण्याकरता अनुभूती माता निघाली. कशा करता? त्या भगवंताची तपश्चर्या करण्याकरता. तुमच्या आमच्या भाग्यानं ती कुठं आली? आपल्या भारतामध्ये असणाऱ्या हिमाचल नावाच्या पर्वतावरती आली. त्या यमुनाचल नावाच्या पर्वतावरती आल्यानंतर यमुनाचल नावाच्या पर्वतावरती एका सुंदर अशा दाट वृक्षराजीमध्ये दाट झाडाखाली तिनं तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. पण ज्या वेळेला ती तपश्चर्या करण्याकरता बसली, त्याच वेळेला त्या ठिकाणी एक राक्षस तपश्चर्या करत होता. त्या राक्षसाचं नाव आहे धारासूर. त्या धारासुरानं तपश्चर्या केली. तपश्चर्यानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं. भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानं विचारलं, धारासुराला सांग तुला काय पाहिजे, काय पाहिजे म्हटल्यानंतर धारासुरानं सांगितलं, मला मरणच नको, मरणच नको. अरे ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी चुकलंयस का मरण? त्यावेळेला धारासुरानं सांगितलं, मला मरणाची फार भीती वाटते, कारण माणसं मरणाला मरणाची घाबरतात. बघा इतकी घाबरतात, मरणाची घाबरतात. सांगितलं मला मरण नको. त्यावेळेला देवानं सांगितलं, आले मरण नाही असा विश्वात तरी कोणी आहे का? मरण तर प्रत्येकाला येणारच आहे. मग त्यानं युक्तिवाद केला, आपल्याला मरण तर नको, मग करायचं काय? त्याच्या लक्षात आलं, स्त्री ही अबला आहे बरं का. बरेचसे राक्षस असं समजतात, स्त्री ही अबला आहे, स्त्री नाजूक आहे, स्त्रीकडून कुठलंच विघातक कार्य घडणं अशक्य आहे. पण हा त्या राक्षसांचा असणारा गोड गैरसमज आहे बरं का. स्त्री नाजूक नाही, स्त्री अबला नाही आणि स्त्रीकडून विघातक कार्य घडणं अशक्य आहे असंही नाही. जर तसं असतं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाशीच्या राणीसारखी राणी होऊन गेली नसती. झाशीच्या राणीनं काय केलं? जे विघातक कार्य कुठल्या स्त्रीकडून होऊ शकत नाही ते कार्य माझ्या झाशीच्या राणीने केलं. स्त्री ही अबला म्हणून समजली जाते. माझी झाशीची राणी काय अबला होती का? माझी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायसाहेब काय अबला होत्या का? महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढ्या स्त्रियांनी समर्पण केलं, सावित्रीबाई फुले असतील, अनेक अनेक होऊन गेल्या, त्या काय अबला होत्या का? हा अनेक राक्षसांचा असणारा गोड गैरसमज आहे बरं का. तसाच गैरसमज त्याचा होता. तो म्हटला स्त्री ही अबला आहे, स्त्री नाजूक आहे, मग मला मरण फक्त स्त्रीकडूनच यावं, कोणत्याच पुरुषाकडून मला मरण नको. आता कोणत्याच पुरुषाकडून मरण नको म्हटल्यानंतर भगवंतानं मागणं मान्य केलं. ठीक आहे म्हटले, तथास्तु तथास्तु म्हटल्यानंतर एवढा आनंद झाला याला. अवघ्या धर्मावरती यानं विजय मिळवला, सगळीकडे अधर्म प्रस्थापित केला, देव ब्राह्मणांची हत्या करायला सुरुवात केली, वेदांना पुराणांना जाळून टाकायला लागला, अक्षरशः सज्जन लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला हे असह्य असणारं ओझं पृथ्वी मातेला झालं ना, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री बाहे तोय सांगत असे, आता मला हा अधर्म सहन होत नाही. आणि ज्या वेळेला हा अधर्म प्रस्थापित करत करत यमुनाचल नावाच्या पर्वतावरून जात होता, त्या सुंदर अशा स्त्रीवरती तिची नजर पडली. कोणती स्त्री? अनुभूती नावाची स्त्री, जी झाडाच्या खाली बसलेली आहे. त्या झाडाच्या खाली बसलेली सुंदर असणारी ती स्त्री, तिच्यावरती नजर पडली आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर तो अंतःकरणामध्ये विचार करतोय, विश्वात नाही असं सौंदर्य जे भगवंताने हिच्यामध्ये रसरसून भरलंय. पाहिलं की पाहतच राहावं असं सौंदर्य, आणि ही जर मला मिळाली तर. आणि त्या अनुभूती नावाच्या स्त्रीला आवाज दिला, हे सुंदरी, अगं जगात नाही असं सौंदर्य जे भगवंताने तुझ्यामध्ये भरलंय, आणि माझी इच्छा आहे तू माझी पत्नी व्हावीस, अशी माझी इच्छा आहे. ही तपश्चर्या करण्याचा विचार सोड, तुझं हे वय तपश्चर्या करण्याचं नाहीये, तुझं हे वय संसार करण्याचं आहे. माझ्यासोबत संसार कर, हे संपूर्ण त्रैलोक्य आणि या त्रैलोक्याची पट्टराणी करून तुला ठेवेल असं म्हटल्यानंतर त्या अनुभूती मातेच्या कानावरती ज्यावेळेला हे शब्द पडले ना, माईबापांनो, अनुभूती मातेनं अक्षरशः कानाला हात लावले. ती विचार करते, इथे आले कशा करताना, हे झालंय काय, विचार करते ती. आणि ज्या क्षणाला तिच्या लक्षात आलं तो धारासूर तिच्या दिशेनं येतोय, कशा करता, तिच्यावरती राज्य करण्याकरता, त्यावेळेला तिनं त्या आई भगवतीची आराधना केली. कोणत्या? तुळजाभवानी मातेची आराधना केली.
अशी आराधना केली. डोळे बंद केले आणि डोळे बंद करून तिला आवाज दिला, दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता 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 कोल्हापूर लक्ष्मी दारू गडबये माहूर रेणू के दार कोल्हापूरची मी रेणुकाबाई दारू गडबये आता दार माहूर रेणू के दारू गडबये शिवनेरी शिवाई दार दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार शिवनेरी शिवाई दारू गडबये पंढरपूर निवासिनी दारू गडबये दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दार अशी सुंदर आराधना तिची केल्याबरोबर ती तुळजा भवानी माता तिच्या समोर प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेला त्या धारासुराकडे पाहिलं त्यावेळेला ती सांगते, आई त्वरेनं जा आणि त्या धारासुराचं मस्तक धडा वेगळं कर, त्या धारासुराचा नाश कर. आई त्वरेनं जा शब्दाचा अपभ्रंश होऊन शब्द तयार झाला तुळजा. तुळजा शब्दाचा अर्थ तुळजा, म्हणून तिचं नाव आहे तुळजा भवानी. ती तुळजा भवानी माता त्या ठिकाणी प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर त्या तुळजा भवानी मातेनं त्या ठिकाणी 9 दिवस अखंड युद्ध केलं आणि त्या युद्धाच्या अंती त्या धारासुराचं मस्तक धडा वेगळं केलं. ते मस्तक धडा वेगळं केलं म्हणून ती धारासुर ज्या ठिकाणी मस्तक धडा वेगळं केलं ना, त्या नगरीचं नाव काय आहे? तुळजापूर कोणत्या राज्या याच्यामध्ये येतं? तालुक्यामध्ये? जिल्हा कोणता आहे तुळजापूरला? धाराशिव. कोणी कोणी उस्मानाबाद म्हणतं बरं का. चुकू नये अशी नावं तोंडामध्ये घेत जाऊ नका. हिंदू धर्माचा अभिमान स्वाभिमान जर असेल तर ते नाव सुद्धा तोंडामध्ये घ्यायचं नाही. धारासुर म्हणून त्याचं नाव आहे धाराशिव. धाराशिवाची ते शिव म्हणजे ते मस्तक त्या ठिकाणी पडलं म्हणून त्याचं नाव आहे धाराशिव. आणि खऱ्या अर्थाने आजही तुम्ही त्या देवीचा अभिषेक होताना जर त्या ठिकाणी गेलात तर तो धारासूर जो आहे ना त्या ठिकाणी तुळजा भवानी मातेच्या पायाजवळ पडलेला तुम्हाला दिसेल आणि वरून त्रिशूळ. त्या ठिकाणी वरच असा मागितला होता देवाकडे की ज्या स्त्रीकडून मला मृत्यू येईल ना अखंड त्या स्त्रीनं माझ्या शरीरावरती राज्य करावं. म्हणून आजही त्या ठिकाणी ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि जी अनुभूती माता जिनं त्या आईची आराधना केली ती अनुभूती माता दोन्ही हात जोडून तिच्या चरणाजवळ बसलेली तुम्हाला दिसेल. पण हे दृश्य फक्त अभिषेकाच्या वेळेलाच दिसतं बरं का. खऱ्या अर्थाने आजही त्या ठिकाणी ते आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुळजा भवानी मातेनं ही सोमजाई माता असेल पण तिचीच ती रूप आहेत बघा. तुळजा भवानी माता असेल, जगदंबा असेल, भगवती असेल, तिनं त्या धारासुराचं मस्तक धडा वेगळं केलं. धारासुर नावाच्या राक्षसांचा नाश केला. म्हणजेच खऱ्या अर्थानं काय केला तर दृष्ट समाज कंटकाचा नाश केला आणि अनुभूती मातेसारख्या मातेला आश्रय दिला. हेच महाराज सांगतात. म्हणून तिला दया म्हणायला काही हरकत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, भूतांचे पालन दया तिचे नाव, 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 भूतांचे पालन
दयातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाते आणि निर्दालन कंटकाते आणि निर्दालन कंटकाते धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार अनेक निर्दालन कंटकाचे अनेक निर्दालन कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन खऱ्या अर्थाने त्या भगवतीनं त्या जगदंबेनं दृष्ट समाजकंटकाचा नाश केला म्हणजेच धर्माचं रक्षण केलं आणि पाखंड मताचं खंडन केलं असं म्हणायला काही हरकत नाही. खऱ्या अर्थाने धर्माचं रक्षण देवीनं केलं असेल देवतांनी केलं असेल देवानं केलं असेल तर ते आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणून सांगून जाईल तुम्हाला जीवनामध्ये जर देव आपला निभावत असतील तर आपण तर माणसं आहोत ना. माणसानं सुद्धा आपला धर्म निभावला पाहिजे. मग माणसाचा धर्म काय सांगतो? माणसाचा धर्म असा सांगतो का फक्त स्वतः करता जगणं आपल्या कुटुंबाकरता जगणं काहीतरी समाजाचा आपण देणं लागतो ना. एवढ्या 33 कोटी लोकसंख्येमध्ये आपला जन्म झाला म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं आपल्याकडून पूर्ण होणं याला खऱ्या अर्थाने माणसाचा धर्म निभावणं म्हणतात. नाहीतर इतकी मोठी लोकसंख्या याच्यात तुमचा माझा जन्म झाला हे परमभाग्याची गोष्ट आहे की नाही. एवढी मोठी लोकसंख्या त्याच्यात जन्म झाला त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट भारतामध्ये झाला. भारतापेक्षा महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली त्याच्यामध्ये झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साधू संतांच्या नंतर झाला. का? साधू संतांच्या नंतर जन्म झाला ही परमभाग्याची गोष्ट याच्या करताय जे संतांनी आपल्यावरती केलेले संस्कार आहेत आपल्याकरता लिहून ठेवलेले धर्मग्रंथ आहेत त्याचा उपभोग आपल्याला आज घेता येतो. आपल्याला जर साधू संतांच्या आधी जन्म मिळाला असता तर गाथा आपल्याला मिळाला असता का? ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली असती का? अमृता अनुभवाचा अनुभव आपल्याला घेता आला नसता. चांगली उपासष्टी गळ्यामध्ये उतरली नसती. हरिपाठ वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये गुंजराव केला नसता. या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या कारण आपलं भाग्य भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर तो धर्म निभावणं ही आपली पहिलं कर्तव्य आहे. मग धर्म माणसानं कसा निभावावा? साने गुरुजी आपल्याला फार सुंदर धर्म शिकवतात. काय सांगितलं आपला धर्म? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे असं सांगितलं का धर्म? कसा सांगितला? खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या असा सांगितला का?
झोपल्या का काय माता माऊल्या? कसा सांगितला धर्म? असा नाही सांगितला, पण कोरोनाच्या काळात लोकच असे निघालेत. मास्कचा जमानाला यूज अँड थ्रोचा ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, अगदी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा आहे तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं फार महत्वाची. माईबापांनो किती महत्वाची सांगू तुम्हाला. एकदा माणसं जर तुमच्या आयुष्यामधून निघून गेली ना, हे माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत कधीच मिळू शकत नाहीत. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नावे माणुसकी. ती माणुसकी जीवनामध्ये जपायला शिका. कारण एका कवीनं फार सुंदर एक कविता लिहिली. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. फार सुंदर कविता होती बरं का. तुम्हाला होती नव्हती मला माहित नाही. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणे द्यावीत. ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडंसं खाली यावं. ज्यांचे देह मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावं. असा माणसाने माणसाचा धर्म निभावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे इथून तोडून घ्यावे नाही बरं का. म्हणजे तो देण्याचा जो त्याचा धर्म आहे ना, तो जो गुण आहे ना, तो अंगीकारावा. त्याला म्हणावं देणाऱ्याचे हात घ्यावे. एवढा सुंदर धर्म आपला शिकवला. तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. कारण आपली संस्कृती एवढा सुंदर धर्म शिकवते. म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. माईबापांनो किती महान आहे सांगू तुम्हाला. आपली संस्कृती किती महान आहे सांगते तुम्हाला, ऐका. अरे पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गंधारी. पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गंधारी. गंधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी. स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ. आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील. असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. आणि म्हणून आपण त्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. म्हणून आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवराय होऊन गेले. ज्या भूमीमध्ये हिंदू मुसलमान एकत्र नांदू लागले. अरे ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, हीच ती भूमी आहे. अरे या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश आहे. अरे किती महान आहे आपली भूमी. ऐका, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं. 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं. बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला येऊन गेले. अरे आठवा, 350 वर्षाचा काळाखंड आठवा, ज्या काळखंडामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, मंदिराची मंदिरं उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत होती, आणि त्याच काळामध्ये तेजपुंज तेजस्वी तारा जन्माला आला. अरे कोण होता तो तेजपुंज तेजस्वी तारा? अरे तो तारा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. कुठे आला? शिवनेरी गडावरती. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी. शिवनेरीवर शुभ जन्मला राजा साजपती, सारे राजा साजपती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजा साजपती, सारे राजा साजपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. जय भवानी, शिवाजी, जय शिवाजी, शिवाजी. जय जय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आज आपल्याला त्या राजाची गरज भासायला लागली. अरे का त्या राजाची गरज भासायला लागली? कारण आज या आत्ताच्या 21व्या शतकामध्ये बदलापूर सारख्या घटना आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडायला लागल्या. अरे बदलापूर सारख्या घटना घडायला लागल्या. मंदिराची मंदिरं उद्ध्वस्त व्हायला लागली. बदलापूर सारख्या घटना घडायला लागल्या. मंदिराची मंदिरं उद्ध्वस्त व्हायला लागली. कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. आणि म्हणून त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली. अरे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या भारत सरकारने माझी लाडकी बहीण योजना काढली. ऐका, पण सांगून जाईल तुम्हाला, आपल्या महाराष्ट्राला माझी लाडकी बहीण योजनेची गरज नाही, तर माझी लाडकी बहीण सुरक्षा योजनेची गरज आहे. छत्रपती शासनची गरज आहे. ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शासन येईल आणि टकमक टोकावरून कडे लोटासारखी शिक्षा केली जाईल ना, त्या दिवशी थांबतील या बदलापूर सारख्या घटना. म्हणून गरज आहे ती काळाची. आज आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. का त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली? त्याचं कारण तुम्हाला सांगते. अरे स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल, आणि शिवरायांच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल. इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवचरित्राशिवाय आणि शंभू चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाने दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात आवाज द्यायचा आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भारत माता की जय. हर हर महादेव. धन्यवाद. सांगायचं तात्पर्य एकच आहे,
देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने जो आपल्याला धर्म शिकवला तो धर्म निभवण्याचा प्रयत्न करा आणि त्या भगवंताचं भजन करत करत आपलं जीवन समर्पित करा. कारण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय आणि आपल्याला सेवेला विराम द्यायचा आहे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. एकदा घेतले का? ज्यांना ज्यांना हात आहेत सर्वांनी घेतले का? राहू द्या असेच. आता शा घेऊन येते तोपर्यंत तास 2 तास. विठोबा रखुमाई 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 दया तिचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दाळन कंटकाचे धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते. तर असो संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं. बसा बसा खाली बसा. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं खऱ्या अर्थाने रुपालीताई बनगे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन झालं. उद्या मकर संक्रांती आहे आणि या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती आदल्या दिवशी सुंदर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून त्यांनी सांगितलं आल्यानंतर ज्या काही मैत्रिणी आल्या होत्या त्या राजकारण म्हणून नाही, इथं कोणाचा सन्मान नाही, कोणाला शाल श्रीफळ नाही, कोणाचा सत्कार नाही, तर फक्त एक मैत्रीपूर्ण संबंधातून सगळ्या येऊन गेल्या, भेट देऊन गेल्या आणि सुंदर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुमचा या ठिकाणी झाला. उद्या मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो
आणि या दिवशीचं फार सुंदर महत्त्व बघा. तीळ आणि गुळ एकत्र देतात आणि दिल्यानंतर काय म्हटलं जातं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. म्हणून सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. या दिवशी खरं पाहिलं तर कोणी कोणाशी बोलत नसेल, कोणाचं बऱ्याच दिवसापासून वैर असेल तरीसुद्धा त्याच्याकडे तिळगुळ घेऊन म्हणजे जातात आणि त्या दिवशी तो अबोला सोडला जातो. एवढा सुंदर महत्त्व या मकर संक्रांतीचा आहे. तो सण उद्या आहे, त्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आणि अधिक विस्तार न करता सर्वांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी जमलेला संपूर्ण श्रोतृवर्ग, टाळकरी, विनेकरी, सर्वच सामाजिक आर्थिक सगळ्या क्षेत्रातील जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, आज नाहीत बरं का हार्मोनियम वादक म्हणून आवर्जून आठवण करून दिली, हरकत नाही. सर्वांच्या चरणी विनम्र भावने वंदन करते आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली.
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम कुणी उठू नका कुणी उठू नका ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी बोले नैने कुरे वेरी वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उतारिला विकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम